अगे बाय मागा घाबरतास आणि काय रे तुम्ही हाय किती इलास हे काय तुमचं घर हा आम्हाला वाड्यात जायचंय कित्या ते तुला कशाला सांगू काय मेली पोर असत की भूता चला घराकडे भूत नाही म्हणायचं चला आपल्या घराकडे पळा आम्ही नाही जाणार नाही आम्हाला जायचंय वाड्यात अगं येऊ दे त्यांना आतमध्ये सावकाश 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 अरे कुठे बरं हवा हवा तिथे बसा असं काय करता ग त्याला बसा भांडताय काय तुम्ही असे वाडा आपलाच आहे वाडा आमचा नाही काय वाडा तुमचा आहे आई म्हणते वाडा तुमचा आहे बरं बरं अभ्यास कसा चाललाय तुमचा ही ढमा ना एक नंबरची ढ आहे ही मोठी हुशार आहे ही पण ढच आहे माहितीये इतकी मस्ती करते ना कुचकट आहे खूप तुला माहितीये ही आहे ना माझ्या नव्या आई सारखीची मारकुटी आहे मारकुटी अगं अगं भांडताय काय तुम्ही दोघी अशा या दोघींना ना आमच्या नव्या आईची सवय लागली ती आम्हाला कायम मारत असते आणि बाबांची कायम भांडत असते या दोघी पण तशा आहेत आहे की नाही कपरे आमची आई भांडते हे सगळ्या गावाला माहितीये तुम्हाला नाही माहिती तुम्ही काय खाणार मला सांगा काय खाणार? बरं बरं गंगू काहीतरी खायला घेऊन येत आणते हा चिकटुरे खायला भागवत ते तिथेच थांबा तिथेच थांबा ही टोळधाड इथे कशाला आलीये काय रे पोरानो तुमचं काय काम आहे वाड्यात आत्या तू काय करायला आणणार आहेस आणि ते हो त्या व्यंकूने गठोडा बांधून ठेवलंय ना ते घेऊन येते वंच आईच्या वळणावर गेले नाही म्हणजे मिळवलं छे छे मी आईसारखा नाही होणार मी अक्कादांसारखा होणार गंगू आण इकडे. दे 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 दे, दे. मी खाऊ. मी भरवते तुम्हाला आणा इकडे मी भरवते हो तुम्ही देताय हो हे घेऊ घे घे छान आहे घे हे सावकाश खा आवडलं आता असं करा जेवूनच जा नको आम्ही हेच खातो ना मग घरी जाऊन जेवू बरं मला सांगा तुमच्या आईच्या हातचं तुम्हाला काय खायला आवडतं मार तेच खायला मिळतं आम्हाला अरे अरे असं बोलू नये जेवणातलं आईचं काय आवडतं असं विचारलं मी शिळ कारण जेवणात रोज शिळच असतं ना मग तेच आवडतं शिळं खाता तुम्ही रोज हो खावंच लागतं ना नाही तर मग ती खूप बोलते आता तिच्या सांगण्यावरनं आम्ही इथे आलो ना तुम्हाला मनोरमाने पाठवलं